आजकाल आपल्या समाजामध्ये मुलींचं लवकर लग्न करून टाकतात किंवा शिक्षणापासून रोखतात, परंतु सोनालीनं ते सगळ्या भिंती तोडून टाकलेल्या आहेत आणि खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण केलंय. खरं तर ती आताची आदर्श ठरते. मंडळी, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील धुळदेव या गावात आहे. या गावातील सोनाली पाटोळे ही मुलगी पोलीस झालेली आहे आणि त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या कोण शिकलेलं नव्हतं, कोण इतकं मोठं शिक्षण घेतलेलं नव्हतं. ती पोलीस झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबातील पिढ्यानपिढ्याचा शिक्षणाचा अंधार संपलेला आहे. आता आपण परिस्थिती बघतोय, त्यांच्या घरी सगळेजण येत आहेत, उत्सव साजरा करत आहेत, सर्व त्यांचं कौतुक करत आहेत. आपण सोनालीशी बोलणार आहे, तिच्या वडिलांशी बोलणार आहे. तिचे आई वडील पहिल्यापासून हालाकीचे दिवस त्यांनी काढलं, गवंडी काम केलं, ऊसतोड काम त्यांनी केलं आणि आपल्या मुलांना कष्टाने त्यांनी शिकवलं आणि त्यांच्या मुलीने त्या कष्टाचं चीज करून दाखवले. आपण तिच्याशी बोलणार आहे. खूप खूप स्वागत, अभिनंदन पहिल्यांदा तुझं. काय सांगशील? आज तू पोलीस झालेली आहे, काय काय भावना आहेत? आज मी पोलीस झाले त्यावेळेस माझे पप्पा घरी नव्हते, ते कामाला होते. माझी मम्मी होती फक्त घरी. आणि तिला मी पहिल्यांदा सांगितलं, मी घरात होते, मग मला कळलं, मग मी आले बाहेर आणि तिला सांगितलं की माझं झालं काम. तिला पहिल्यांदा वाटलं की दुसरं काय झालं का नाही झाले का, तर मी पण असं रडत होते, मला सांगता येत नव्हतं की नक्की तिला काय सांगू. नंतर मी सांगितलं की मी 4 नंबरला लिस्टमध्ये आहे आणि झालंय माझं काम. मग ती पण रडायला लागली. पप्पांना काय कॉल लागत नव्हता, पण नंतर लागला. पण ते त्यावेळेस कामावर होते. थोडं पहिला शब्द काय होता? तू काय पोलीस झाली म्हणली असेल? नाही, मी बोलले की तुम्ही घरी कधी येताय, तर ते बोलले की आलो मी घरी. पण काय माझं थोडंसं काम राहिलं, तेवढं आवरून मी येतो बोलले. प्रेक्षकांना सांग की तू मीरा भाईंदर पोलीस झाली, काय कशी परिस्थिती, परीक्षा होती, कधी परीक्षा दिली होती? मी मीरा भाईंदरला म्हणजे मी अगोदर प्रॅक्टिस केली म्हसवडला. हे माझे गुरुवर्य बनगर सर, SBR अकॅडमी शिंगणापूर चौकामध्ये आहे. तिथं मी प्रॅक्टिस करत होती आणि माझं ग्राउंड झालेलं जानेवारीमध्ये आणि पेपर झालता 11 फेब्रुवारीला. सॉरी, माझं ग्राउंड झालं मार्चमध्ये आणि आता एप्रिल महिन्यात झाला 11ला पेपर माझा. त्यावेळेस माझे पप्पा माझ्यासोबत होते. माझा आधारस्तंभ माझे पप्पाच आहेत, एवढे सांगेन मी. आणि घरची परिस्थिती काय एवढी नाही, तरी पण मी शिकली जिद्दीने आणि माझ्या पाठीमागे फक्त माझ्या पप्पांचा हात होता. त्यामुळे मी पुढे लढली आणि आज यशस्वी झाले. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊया. त्यांचे गुरुवर्य आहेत, सोनालीचे गुरुवर्य आहेत, ज्यांनी शिकवलं, ज्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडलेत, असे अनिल बनगर सर आहेत SBR अकॅडमीचे. काय सांगाल सर, आज हे यश बघताना कसं बघता? माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या भरतीमध्ये तिचं एका मार्कामधून सिलेक्शन राहिलं होतं. पण ह्यावेळेस तिनं चांगलं प्रॅक्टिस केलं. गेल्या वेळेस तिला 39 ग्राउंड होतं. त्यावेळेस त्यानं ग्राउंडचं चांगलं प्रॅक्टिस केलं आणि ग्राउंडला 45 मार्क पाडले. ज्यावेळेस तिला 45 मार्क पडले हे मला समजलं, त्याच वेळेस तिचं सिलेक्शन झालं होतं. कारण त्या मुलीबद्दल सांगायचं म्हणजे एवढं प्रामाणिकपणे तिनं कष्ट घेतलं, कुठलीही फालतूगिरी नाही. मेन जी फोकस आहे, त्या फोकसनंच तिनं ते जे टार्गेट आहे ते त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि ही माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. कारण मी तिला पण नेहमी सांगायचं, काय जरी झालं तर सोनाली, तुझा रिझल्ट येणं गरजेचं आहे. कारण तुझं जे कष्ट आहे एवढं प्रामाणिक आहे, एवढं सेन्सिटिव्ह पण आहे, त्यामुळे तिला ही यश मिळालं. खरं तर तुम्ही हजारो विद्यार्थी घडवलेत आजपर्यंत आणि मानदेशातील प्रतिकूल परिस्थितीतून जे विद्यार्थी येतात ते तुमच्या म्हणजे विश्वासानं तुमच्याकडे येतात, तुम्ही त्यांना घडवता. हे कसं बघता? म्हणजे तुमचं भविष्यात काय प्लॅनिंग आहे? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी पण अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून इथं उभा आहे. माझ्या पण आई वडिलांनी ऊसतोडी केलेले, त्यामुळं आता पण तुम्ही बघितलं असेल, सोनालीचं वडील गवंडी काम करतात. जवळजवळ 4 मुलं आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च. असंच माझी पण परिस्थिती आहे. त्यामुळं मी म्हसवडमध्ये अकॅडमी चालवत असताना मी 100% गोरगरिबाच्या मुलांचा विचार करतो, त्याच्या परिस्थितीचा विचार करतो. नेहमी मी मुलांना सांभाळूनच घेतलंय. आणि माझं एक टार्गेट असतं की सगळ्यात महत्त्वाचं, फी किंवा हे असेल त्याच्यापेक्षा पोरांचा रिझल्ट येणं गरजेचं आहे. तो स्वतःच्या पायावर उभा राहणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हीच बघताय, आपण सोनालीच्या घरी आलोय. घरची अतिशय गरिबीची हालाकीची परिस्थिती आहे, पण तिनं आता ती वर्दीचं स्वप्न पूर्ण केलंय. त्यामुळे हिची पार्श्वभूमी आता इथून पुढे 100% बदलेल. धन्यवाद. आपण तिच्या आई वडिलांशी बोलूया. काय सांगा? बोला बोला बोला. नाव सांगा तुमचं. नाव सांगा. पोलीसच बनवायचं होतं. आम्ही ऊसतोडी करून हे काम करून शिकवले.
आम्ही हालातनं दिवस काढून म्हणलं मी शिका तुमच्या पाया उभा राहा. बरोबर. काय अडचणी काय काय आल्या सांगा. काय नाही अडचण सगळे आपल्याला सरांनी साथ दिल्यामुळे आपल्याला अडचण काय चालली नाही. हे मला एक म्हणायचं तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे मागचा जर विचार केला पिढ्यानपिढ्या कोणी एवढं शिकलेलं नव्हतं. नाही कोण शिकलेलं आपण शिकवले ते. आणि आजपर्यंत ज्या म्हणजे शिक्षणाचा अंधार दूर केला आता इथनं पुढे मुलांना तुमच्या घरातल्या सवय लागणार किंवा एक वाट तयार केली आता. हो केले. वडिलांनी कशी साथ दिली अडचणीच्या काळात याबद्दल काय सांग. म्हणजे मला ज्यावेळेस लागायचं त्यावेळेस द्यायचं. मला माहिती नाही ते कसे द्यायचे, पण मला कधी सांगितलं नाही की आता नाही वगैरे नंतर देतो असं नाही. ज्यावेळेस मी मागेल त्यावेळेस मला ते दिलं आणि पुरवलं. त्यामुळे मला माहिती होतं घरचं कसं आहे ते, तरी पण ज्यावेळेस मला लागेल त्यावेळेस मी मागितलंच. आणि पप्पाने मला काही ना अडचण सांगता त्यांनी सांगितलं, फक्त ते एवढंच म्हणायचं की मी आहे तर नको टेन्शन घेऊ, तर फक्त करत राहा. आणि आज त्यांच्यामुळे मी वर्दी स्वप्न पूर्ण केलंय. वर्दीचं स्वप्न पूर्ण केलं परंतु तिच्यामुळं अनेक मुली घडणार आहेत. आजकाल आपल्या समाजामध्ये मुलींचं लवकर लग्न करून टाकतात किंवा शिक्षणापासून रोखतात, परंतु सोनालीनं ते सगळ्या भिंती तोडून टाकलेल्या आहेत आणि खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण केलंय. खरं तर ती आताची आदर्श ठरते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.